वेस्ट बेंगॉलचं पारंपरिक आणि प्रसिद्ध असं वर्क म्हणजे कांथा वर्क आणि या कांथा वर्कच्या साड्या या प्रत्येक स्त्रीलाच आवडतात, रादर त्यांच्याकडे असतातही त्या। आणि त्यातलेच काही अजून छान छान आणि वेगळे पर्याय जे आहेत जे मी तुम्हाला दाखवणार आहे आता। आपण यामध्ये नक्कीच बघू शकतो, अगदी कलरफुल असं म्हणता येईल असं हे वर्क आहे। आपण हे खाली जर साडी पाहिलीत तर निळ्या रंगाची आहे आणि त्याला आपण बघितलं तर पूर्ण ऑल ओव्हर कांथा वर्क केलेलं आहे। ब्ल्यूला अपोजिट अशा पूर्ण रंगांमध्ये हे सगळं जे वर्क आहे ते केलं गेलेलं आहे। म्हणजे निळ्या रंगाची साडी आहे आणि त्याचे जे काही अपोजिट रंग ते त्याच्यावरती वर्क केल्यामुळे ते अगदी खूप छान आणि खुलून दिसतंय। ह्याच्यामधलेच खूप छान छान आणि वेगळे पर्याय सुद्धा आपल्याला अजून ह्याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत। अगदी तुम्हाला खूप रंग जर आवडत असतील तर अगदी 24 रंगांची एक साडी इथे आहे। आपण त्याचा पर्याय सुद्धा बघूयात। टिपिकल जे कांथा वर्क असतं ते या क्रीम कलर जो असतो त्याच्यावरती केलं जातं। आता बदलत्या गरजेनुसार किंवा बदलत्या फॅशननुसार ते वेगवेगळ्या निळा रंग म्हणा, लाल रंग म्हणा याच्यावर केलं जातं, पण जे पारंपरिक वर्क आहे ते अशा रंगांवरती कांथाचं केलं जातं आणि त्याच्यामधलाच हा एक पर्याय आहे। या साडीवरती तब्बल 24 रंग वापरण्यात आलेले, वेगवेगळे शेड्स जे आहेत थ्रेडचे ते ह्याच्यावरती वापरलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला रंग खूप आवडत असतील तर ही अशा प्रकारची साडी जी आहे ती नक्कीच तुम्ही निवडू शकता तुमच्या स्वतःसाठी। ह्याच्यामधले अजून छान छान आणि वेगवेगळे कलरफुल पर्याय आहेत। ह्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट असं अजून एक मिळतं की तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांच्या मटेरियलवरती, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सिल्क असतील किंवा वेगळं काही अजून मटेरियल असेल त्याच्यावरती तुम्हाला हे कांथा वर्क बघायला मिळतं आणि प्रत्येक ह्याच्यावरतीचं ते वर्क जे आहे ते वेगळं आपण बघू शकतो, अगदी वेगळा प्रकार आहे। तुम्हाला जर असं भरलेलं जे वर्क आहे ते आवडत नसेल, तुम्हाला थोडंसं लाईट किंवा मग थोडं कमी वर्कवाल्या साड्या जर आवडत असतील तर तसे सुद्धा खूप एलिगंट पर्याय जे आहेत ते ह्यांच्याकडे नक्कीच पाहायला मिळतात। ही जर साडी बघितलीत तर अगदी फक्त बॉर्डरला ह्याच्या वर्क केलेलं आहे आणि मध्ये फक्त बघितलं तर फ्लॉवरचे छोटे छोटे मोटिव्स जे आहेत ते इथे दिलेले आहेत। त्यामुळे एकंदरीत जी साडी जी आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह वाटते, सिंपलसुद्धा आहे। अगदी घरातल्या छोट्या मोठ्या फंक्शन्सला सुद्धा तुम्ही अशा प्रकारच्या साड्या नक्कीच प्रेफर करू शकता। ह्याच्यामधला अजून एक खूप छान आणि वेगळा असा प्रकार म्हणजे पॅचवर्कवरती कांथा वर्क केलेलं आहे, त्यामुळे ते अजूनच छान वाटतंय। जर तुम्हाला थोडंसं डार्क रंग म्हणा किंवा मग डार्क कलर कॉम्बिनेशन्स आवडत असतील तर तुम्हाला हा प्रकार जो आहे तो खूप छान आहे तुमच्यासाठी। इथे जर तुम्ही बघितलं तर ह्या साडीचा पदर जो आहे तो असा पॅचवर्कचा दिलेला आहे आणि त्याच्यावरती कांथा वर्क केलेलं आहे आणि आतमध्ये या साडीची जी आतला जो पूर्ण बाजू असते, आतली जी बॉडी असते त्याच्यामध्ये असा रंग तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल, ऑल ओव्हर असं वर्क केलेलं पाहायला मिळेल। या साड्यांची किंमत साधारणतः 5,000पासून सुरू होते आणि तुम्ही शक्यतो पाहिलं तर ह्या सगळ्या साड्या ज्या आहेत, म्हणजे एक साडी जी आहे ती तयार करण्यासाठी तब्बल 5 ते 6 महिने लागतात। म्हणजे नक्कीच तुम्हाला त्याच्या मागची जी मेहनत आहे किंवा त्याच्या मागे जो लागणारा वेळ आहे त्याची कल्पना येत असेल। त्यामुळे एकंदरीतच कांथा वर्क आपण जनरली पाहिलं तर खूप अट्रॅक्टिव्ह आहे, पण त्याच्या मागे सुद्धा तुम्ही पाहिलं तर त्या कारागिरांची तेवढीच मेहनत आपल्याला ह्याच्या मागे दिसून येते। कॅमेरामॅन श्रीकांतसह मी सुरेदा वाघुले, ABP माझा, मुंबई।